राईस पेपर आणि कोलंबी एकदम भन्नाट कॉम्बिनेशन आहे. राईस पेपर घ्यायचे आहेत आणि कोलंबी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे. त्याचे धागे वगैरे सर्व काढलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोलंबीची सालंसुद्धा काढलेली आहेत, बघू शकताय तुम्ही. आणि कोलंबी कापून घ्यायची आहे आणि कापून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोलंबी काढून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये लसूण आणि आपल्या आवडीनुसार मिरची घालायची आहे आणि मिक्सरला पाणी न टाकता त्याचा किमा बनवून घ्यायचा आहे. एकीकडे पॅनमध्ये तेल तापत ठेवलं होतं. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये हा किमा मी घातलेला आहे आणि 1 मिनटासाठी मस्त असा परतून घ्यायचा आहे. परतून झाल्यावर आहे ना परत एकदा तो मंद आचेवर ठेवायचा आहे आणि तोपर्यंत आहे ना इकडे राईस पेपर ना मोठा असल्यामुळे मी त्याचे आहे ना असे 4 तुकडे करत आहे. कैचीनी कापून त्याचे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. 3 राईस पेपर असल्यामुळे त्याचे टोटल 12 तुकडे झालेले आहेत. एका बाउलमध्ये नॉर्मल पाणी घेऊन त्याच्यामध्ये पर्पल कलर मी टाकलेला आहे आणि पाणी तो कलरमध्ये मिक्स केलेला आहे. इकडे 1 मिनटानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले, 1 टीस्पून सोया सॉस घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर परत त्याच्यामध्ये 1 टीस्पून मी व्हाईट व्हिनेगर घातलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा व्यवस्थित परतून घेतलं. कापून घेतलेले जे राईस पेपर आहेत ते आपण जे पर्पल कलरचं पाणी बनवलेलं आहे त्याच्यामध्ये 2 मिनटासाठी आपण बुडवून ठेवणार आहोत. प्रॉन्स किमा मस्तपैकी आता शिजलेला आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. 2 मिनटानंतर आता हे राईस पेपरसुद्धा काढून घ्यायचे आहेत एक एक आणि त्याच्यावर आपण जो केलेला किमा आहे तो थंड झाल्यावर त्याचा असं व्रॅप करून घ्यायचा आहे. ते एकदम असं त्याला पाणी असल्यामुळे ते असं व्रॅप केल्यावर मस्त एकमेकांना चिटकतं. अशाच प्रकारे मी बाकीचेसुद्धा व्रॅप बनवून घेतलेले आहेत. मोदकांप्रमाणेच आपण हे आता वाफवून घ्यायचे आहेत. एका टोपामध्ये पाणी ठेवलं होतं उकळत आणि त्याच्यावरच हे मी व्रॅप वाफवत ठेवलेले आहेत. फक्त एवढंच आहे की हे जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही आहे, कारण राईस पेपरसुद्धा ऑलरेडी शिजलेलाच असतो आणि ते आपलं आपण जो किमा केलेला आहे तो सुद्धा शिजलेलाच आहे. म्हणून फक्त 2 मिनटानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे लगेच. आणि हे व्रॅप आहेत ना डिशमधून लगेच काढायची घाई करायची नाही आहे, कारण ते गरम असल्यामुळे ते आपल्या ताटाला चिकटून राहतात. ते पूर्ण थंड झाल्यावरच काढून घ्यायचे आहेत. तोपर्यंत मी सुरमईसुद्धा फ्राय करून घेतली. आणि हे बघा आजचं जेवण. व्रॅप बघा थंड झाल्यावर पूर्ण दोन्ही बाजूनी मस्तपैकी सुटलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आतली फिलिंगसुद्धा दिसत आहे. खायला अतिशय टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा. आजचं जेवण कसं वाटलं ते सांगा.